आता सज्ज व्हा, ध्येयसिद्धी झाल्याविना थांबू नका. प्रगतीचा नवा अध्याय रचण्यासाठी विठ्ठल चोपडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आपण जाणून घेऊया विठ्ठल चोपडे यांच्याकडून. आपण पक्षाचा राजीनामा कशासाठी दिला? आगामी इचलकरंजी विधानसभेची निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 10 वर्षापासून अधिक काळ प्रलंबित आहे. एक नगरसेवक म्हणून त्या ठिकाणी घ्यायची भूमिका आम्ही घेतली, पण शासन स्तरावर त्याला जे पाठबळ पाहिजे होतं किंवा शासन स्तरावर ज्या पद्धतीनं तो प्रश्न निकाली काढण्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजे होते, त्या ठिकाणी जे लोकप्रतिनिधी म्हणून काम करायला पाहिजे ते करण्यामध्ये आत्ताचे विद्यमान लोकप्रतिनिधी कमी पडलेत असं मला वाटतंय. मी काम करत असताना त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडं जर पाठबळ असेल तर निश्चितपणाने हा प्रश्न मी संपवू शकतोय अशा पद्धतीचा विश्वास मला आहे. म्हणून मी या प्रश्नासाठी ही निवडणूक लढवतोय. तुम्ही अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार होता हे ठरलं होतं, मग पक्षाचा राजीनामा देण्याची गरज काय होती? आज अपक्ष निवडणूक एका बाजूला लढवत असताना दुसऱ्या बाजूला पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करणं. आमचा पक्ष या महायुतीतला एक प्रमुख पक्ष आहे आणि मग महायुतीतला एका प्रमुख पक्ष असताना आणि त्या ठिकाणी त्या महायुतीचा उमेदवार निवडणुकीला सामोरं जात असताना आपण त्याच्या विरोधात अपक्ष लढणं आणि त्या पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करणं ह्या दोन वेगवेगळ्या विरोधाभास असणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे मी हा निर्णय घेतलेला आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मी अपक्ष म्हणून राहण्याचा निर्णय घेतला आहे, पण लोकांच्यामध्ये संभ्रम अवस्था आहे की निश्चितपणानं हे उमेदवारी यांची शेवटपर्यंत राहणार काय, यांना वरिष्ठाकडून दबाव येईल आणि हे उमेदवारी मागं घेतील, हे निवडणूक लढवणार नाहीत, अशा पद्धतीच्या चर्चा लोकांच्या मध्ये आहेत. आणि ही लोकांची संभ्रमावस्था जोपर्यंत मी या पक्षाच्या अध्यक्षपदावरून दूर होत नाही तोपर्यंत ही कायमस्वरूपी राहणार आहे. आणि त्यामुळे लोकांची संभ्रमावस्था दूर करून लोकांनी उद्यापासून माझ्या प्रचाराला लागावं हा विश्वास लोकांना देण्यासाठी मी हा निर्णय आज घेतलेला आहे. आपण अपक्ष लढवण्याचा निर्णय हा घेऊन जवळजवळ 8 ते 10 दिवस झाले. तशा वर्तमानपत्रातून बातम्या येतात, माध्यमातून TV चॅनलला तशा बातम्याही प्रसारित होतात. वरिष्ठांकडून तुम्हाला विचारणा झाली नाही की तुम्ही थांबलं पाहिजे किंवा तुमची मनधरणी व्हायला पाहिजे? 8 दिवसापासून असं नाही, 2-4 दिवसापूर्वी आमच्या काही सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी जाऊन एक उमेदवारी अर्ज तांत्रिकदृष्ट्या काही पूर्तता करणे गरजेचे असल्यामुळे त्या ठिकाणी दाखल केला होता. आमच्यासुद्धा सर्व पदाधिकाऱ्यांचे असेल किंवा कार्यकर्त्यांचे असेल गेल्या 3-4 दिवसामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं बैठका चालू होत्या आणि त्यातून काय निर्णय करायचा या संदर्भातल्या चर्चा चालू होत्या. पण सर्वांचंच या गोष्टीवर एकमत झालं की या शहरातल्या हे जे वेगवेगळे प्रश्न आहेत ते जर मार्गी लागायचे असेल तर तुमच्यासारखा लोकप्रतिनिधी विधानसभेत जाणे गरजेचं आहे आणि म्हणून ही निवडणूक आपण अपक्ष म्हणून लढवावी अशी सगळ्यांचीच आग्रही मागणी असल्यामुळे वरिष्ठांनी तुमची काय मनधरणी करण्याचा प्रयत्न केला? अजूनपर्यंत तसं काही नाही. मुश्रीफ साहेबांचा काय तुम्हाला फोन निरोप काय? अजूनपर्यंत तसं काही झालेलं नाही. वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामींनी सांगितलं की अजितदादा पवार यांच्याकडून तुम्हाला थांबवण्यात येईल, तुमची मनधरणी करण्यात येईल असं सांगितलं. मी पण ते मुलाखत मगाशी अण्णांची ऐकली. अण्णा हे आमचे आदरणीय नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालीच मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष असताना मी 15 वर्षे सरचिटणीस म्हणून काम केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांचे आणि आमचं म्हणजे त्यांना खात्री आहे की विठ्ठलला आम्ही सांगितलं तर विठ्ठल त्या पद्धतीनं विचार करू शकतोय. पण निवडणूक लढवायचीच हा जो कार्यकर्त्यांचा आणि लोकांचा दबाव आहे. मग एका बाजूला हा दबाव आहे, त्यांनीसुद्धा त्यांच्या मुलाखतीमध्ये मी ऐकलं की इचलकरंजीच्या पाणी प्रश्नासाठी विठ्ठल खूप आग्रही आहे. गेल्या अनेक वर्षापासून सातत्यानं तो या पाणी प्रश्नासाठी धडपडतोय आणि या पाणी प्रश्नासाठीच त्यांनी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे त्यांनी त्या मुलाखतीत म्हणलेलं मी ऐकलं. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. पण परिस्थिती अशी तयार झालेली आहे की एका बाजूला लोकांचा दबाव आहे आणि एका बाजूला ही नेते मंडळींच्याकडूनची सांगणं आहे. या परिस्थितीमध्ये लोकांच्या बरोबर जाणं हे योग्य आहे असं मला वाटलं, म्हणून मी हा निर्णय घेतला. उद्या उमेदवारी अर्ज भरताना तुम्ही शक्ती प्रदर्शन वगैरे करणार? फार मोठं शक्ती प्रदर्शनाचं असं काही नियोजन केलेलं नाही, कारण सणासुदीचे दिवस आहेत आणि सगळे लोक आपापल्या व्यापात आहेत. पण या निमित्तानं आमचे जे कार्यकर्ते आहेत ते मात्र त्या ठिकाणी निश्चितपणानं आम्ही असं नियोजन केलेलं नाही की फार मोठं शक्ती प्रदर्शन करायचं बाहेरून लोक आणायचे वगैरे असं नाही. पण आमचे जे कार्यकर्ते आहेत जे माझ्यावर प्रेम करतात ते मात्र निश्चितपणानं त्या ठिकाणी उपस्थित राहतील.
तर विठ्ठल चोपडे यांनी आता ठरवलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीत इचलकरंजी विधानसभेची निवडणूक लढवायची आणि ती जिंकायची अपक्ष म्हणून त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि आज त्यांनी पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. उद्या ते फॉर्म भरणार आहेत. आता पाहूया पुढच्या घडामोडी काय होतात ते.